भाऊ पाटील, सुनील म्हात्रे, अल्पेश गायकवाड, सुरेश घरस सर. आज रविवार आहे, संध्याकाळी ना भाऊ पाटील? उद्या उपवास आहे उद्या. जादूगर कैलाश नाईक, आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक सागर पाटील फॅम टीम, जय हनुमान गोवे टीम आपल्याला निमंत्रित करत आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. जे आज संध्याकाळीचे गावठी कोंबडे अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून होते मशाच्या यात्रेसाठी, जर तुम्ही आले नाही तर कॅन्सल होतील, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात. आता इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाहीये, कारण की लागोपाठ यानंतर एक बडा मॅच घरच्या मैदानावर वडूनवगड संघाने जय बजरंग कारिवली टीम संघाला पराभूत केला होता. आता आज पुन्हा एकदा आमने सामने, आज बडा मुकाबला इस मैच के बाद. आज होता तोच पहिला मॅच देखील तसाच होता. ठाकूरपाडा आणि त्याचबरोबर कोणगाव. मात्र आज काही कामानिमित्ताने ठाकूरपाडा टीम आली नाहीये, साखरपुरा असल्यामुळे. चला मॅच ऑन. ग्रीन सिग्नल पंच सुनील म्हात्रे यांचं की मॅचला होतोय सुरुवात, आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये बाला ठेटे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली सुरुवात बाला ठेटेच्या माध्यमातून. भिवंडीचा एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण नेहमी बघतो अक्षय ठेटे याला. त्यांचेच सहकुटुंबाचे परिवाराचे सदस्य आहेत बाला ठेटे. गोलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली आहे. आज विजय केने आज पूर्णपणे संघाला घेऊन दाखल झाले नाही, मात्र जे काही खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये आज खेळायचं आहे आणि जिंकायचंच आहे, या उद्देशाने सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे. अजूनही खेळाडू कमिंग अप येत आहेत. मोठा फटका खेळलाय, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतायत. लॉंग ऑनला आपण पाहतोय आणि तिथे पहा चुकीची फिल्डिंग. पंच सुनील म्हात्रे सांगत आहेत की हा चौकार आहे. नक्कीच संदीप पाटील कारिवली टीम संघाचे आपण देखील व्यासपीठावर आपण यायचं आहे. नीलम नाईक आपण देखील या व्यासपीठावर. सर्वांची उपस्थिती कारिवली टीम आपण सर्वजण आला असेल, सर्वजण व्यासपीठावर या. जागा भरपूर आहे आणि गोवे संघाच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी भरपूर जागा आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट पाहायला मिळत आहे. बाला ठेटेला मिळालेला पहिला विकेट. बॅटर आउट. आज कॅप्टन नक्कीच निराश होऊन परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. विजय केने बडी मछली जाल में फसती हुई. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. धाव संख्या धावपलकावर पाहतोय 4 धावा 1 बाद 4 अशी ही मॅचची परिस्थिती पाहायला मिळत आहे. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. पंढरी गेलेले आहेत. नक्कीच पहिला विकेट लवकरच मिळालेला आहे नांदकर संघाला. कॅप्टनचा विकेट मिळालाय. चांगला खेळ नक्कीच झालेला आहे नांदकर संघाचा आतापर्यंत. नांदकरची स्पर्धा देखील चांगली राहिली होती चालू हंगामामध्ये. प्रत्येक संघाला एक एक स्पर्धा ठेवण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय की संधी मिळते. आता संधीचं सोनं सध्या गोवे संघाच्या माध्यमातून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शप्पल होऊन खेळायचा होता. येतो या डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले, आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. पंच सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव धावपलकावर लागते. धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा 1 बाद 5. सकाळपासून षटकारांची आतिषबाजी राहिली होती 2 मॅच मध्ये. अंजूर का नाम
काल्लेर मात्र इथे आपण पाहतोय की धावा बनत नाहीयेत आणि आता इथे मिळालेला विकेट बॅटची एज घेतली होती. 2 विकेट पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. बाला ठेटे नाव चर्चेला इथं आपण पाहतोय नांदकर संघाच्या माध्यमातून. सोपं नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा गोलंदाज कंप्लीट असणं फार महत्वाचं आहे आणि तो गोलंदाज इथे पाहायला मिळत आहे. चला आउट झालेल्या फलंदाजांनी यायचं आहे मैदानाच्या बाहेर, काही हरकत नाहीये. आज वेल आहे. संदीप पाटील आपल्या आज प्रॉपर ड्रेसिंग मध्ये पाहायला मिळत आहे. असं वाटतं की आता जवानी चालू झाली आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सोपान नवीन फलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनत नाहीयेत, विकेट 2 गेलेले आहेत. तालुका क्रिकेटमध्ये एक नंबर 1 ऑलराऊंडर आपण पाहतोय आणि मागच्या सीझन मध्ये लगातार 7 सिरीज घेतले होते संदीप पाटील यांनी. आपण पाहतो त्यांची उपस्थिती आहे. षटक कंप्लीट, यस, कारण की 45चे 2 खेळाडू आउट झालेले आहेत म्हणून षटक कंप्लीट केलेलं आहे पंचांनी. तर धावा 5, 2 विकेट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा षटक सुरू होत आहे. गोलंदाज आपली तयारी करताना चांगला खेळ सध्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण. पंच भाऊ पाटील थोडीशी चर्चा करतायत. नो स्ट्राईकच्या खेळाडू सोबत चर्चा होणं देखील फार महत्वाचं आहे. आपण दुरून आलेले आहोत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. खेळ चांगलं होणं फार महत्वाचं आहे आणि जेव्हा धावा बनत नाही मग तेव्हा थोडासा संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षामध्ये मोठे फटके येताना देखील बघतो आपण. आज मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण, एकदा मी जर प्रशांत मात्रेचं विकेट मिळालं असं वाटत होतं की धावा कमी बनतील, मात्र एक्स लोगी आपण पाहतोय की दीपक मुकादम यांनी षटकार ठोकला आणि त्यानंतर दिनेश भोईर मग त्याने गोलंदाजांना चोपतात ठेवला होता मागच्या मॅच मध्ये. गोलंदाज पहिला चेंडू टाकताना लेग स्टंपच्या बाहेर चालले चेंडू. पंच भाऊ पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. गणेश गोलंदाज, ग्रामीणचा एक मोठा नाव आहे गणेश. भरपूर काल नांदकर संघासाठी खेळलेला आहे. मोठा फटका खेळलाय ऑन साइडला व्ही शेप मध्ये. शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत. एक धाव पूर्ण झाली आहे. सिंगल धाव ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. गणेश गोलंदाज. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी करताना थोडस फिल्डिंग हलवली गेली आहे, मात्र 2 टीम तयारीत राहा. आपण बड़ा मैच आज के दिन का, बड़ा मुकाबला. विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या शेजारी असलेला संघ जय बजरंग कारिवली. कारिवली टीमची देखील भरपूर चांगली तयारी यानंतर पाहायला मिळेल. ओ चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर चेंडू टाकला गेलाय, सरळ निघून गेलाय. स्विंग चांगला होता गोलंदाजाचा आपण बघितलं, जेव्हा पडला अधिक थोडस बाउन्स देखील मिळाला होता. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा गणेश. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ओ झेल सोडला गेलाय. एका चेंडूवर 2 जीवनदान इथे पाहायला मिळते. एक रनआउटची संधी देखील आली होती. मी जज तिथे पाहायला मिळालं. असं वाटत होतं की विकेट चालून आलेला आहे गोलंदाजाला, गणेशला विकेट मिळेल असंच वाटत होतं आणि आम्ही म्हणणारच होतो की गणेशला पहिला विकेट मिळाला, मात्र झेल सुटली गेली आहे. एक धाव जमा होत आहे. धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत, त्याच्यामध्ये 3 धावा आलेल्या आहेत, एक वाईड आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतो लेग स्टंपवर हा चेंडू ठेवला होता आणि अगदी एष्ट्यांच्या वरतून चेंडू निघून गेलेला आहे. डॉट चेंडू. पुढचा चेंडू राईट हँड मोर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळत आहे. विजय केने यांनी नक्कीच खांडपेच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ नक्कीच सादर केला होता आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की आमचे खेळाडू काही कामानिमित्ताने आणि काही जॉबला जाणार आहेत. मात्र आज संडे होता विजय केने. आज सर्वांनी येणं फार महत्वाचं होतं. आता मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि अजून एक धक्का लागला भावाले टीम संघाला. विकेट विकेट विकेटच पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सध्या तरी आई गावदेवी नांदकर संघाचा आपण पाहतोय. शिवाजी नवीन फलंदाज. शिवाजी द बॉस. शिवाजीला चांगली फलंदाजी करावी लागेल. धावा बनत नाहीयेत. धावांचा दुष्काळ सध्या तरी पाहायला मिळत आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण पाहतो की गोलंदाज आपल्या तयारीमध्ये नवीन गोलंदाज आलेले आहे. विनोद. विनोद जाधव. चांगली कामगिरी झालेली आहे. पहिल्या दोन मुख्य गोलंदाज बाला ठेटे आणि गणेश यांच्यामध्ये आता विनोद जाधव कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया आपण. पलटवार होईल का इथून. सोपानने ढकलून दिल्या चेंडूला. मात्र शतरक्षक आहे तिथे. थोडस बॅलन्स झालं नव्हते नाही तर कदाचित क्विक थ्रो आला असता आणि रनआउटचा विकेट मिळाला असता. सोडून दिलास कदाचित वाईट मिळाला असता. हेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. वो कहते ना अपनी अपनी सोच. एक धाव ऍड केली आहे सोपानच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा दाबलकाबार. 3-9. भावाली टीम बॅटिंग करत असताना. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव शिवाजी यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. भावाली टीम सूरज केने ग्रामीणचा एक सुपरस्टार हिरो. आता सध्या टीम पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला मिळते कारण की धावा कमी बनतात. एक चौकार नक्कीच विजय केने यांच्या बॅटमधून आला होता आणि त्यांचा विकेट गोलंदाज बाला ठेटे यांनी घेतला होता. तिथूनच ही शांतता झाली आहे. शांतता नाही तर शांततेला भंग करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. टार्गेट 40+ धावा येणं फार महत्वाचं आहे. ओ पुन्हा एकदा सुंदर असा हा चेंडू. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली होते. डॉट चेंडू होत आहेत वारंवार आपण पाहतायत या मॅच मध्ये. ओ फुलटा चेंडू. चेंडू पाहतोय आपण व्ही शेप मध्ये खेळलाय मात्र त्याच्यावर एकच धाव पूर्ण केली. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो झाला होता म्हणून 2 धावा इथे पूर्ण करता आलेल्या आहेत. फलंदाज सोपान आणि शिवाजी केने यांना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत दाबालकर 12 धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू मध्ये किती धावा येतील. मोठा फटका तर खेळलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि आता चेंडू सीमेच्या दिशेने चांगली फिल्डिंग चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. तोपर्यंत 3 धावा बनवण्याची मुभा होती. ते 3 धावा बनवलेले आहे सोपानने. झेल झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. 3 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र झेल होऊ शकले नाही तिथे.
3 धावाने धावफलकावर धावा 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहायचे. विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि त्याचबरोबर जय बजरंग कारिवली. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानंतर कडक मॅच. पुन्हा एकदा हा खराब चेंडू टाकला गेलाय, मात्र विकेट किपर यांच्या हातातून चेंडू थोडासा स्लिप झाला होता. पंचांचा वाईटचा इशारा होता. भरपूर मोठा वाईट होता. पंचाने त्या प्रकारे इशारा दाखवला होता. धावसंख्या 16 धावा 16. मोठा फटका खेळलेला आहे ऑन साइडला. झेल पुन्हा एकदा सुटली गेली आहे. आणि आपण मी नेहमी म्हणत असतो प्रत्येक संघाला की तुम्ही जेव्हा सराव करता तेव्हा फिल्डिंग क्षेत्ररक्षण जो असतो त्याचा सराव तुम्ही करत नाही. तुम्ही फक्त षटकार मग गोलंदाजांची झोप उडत असता, गोलंदाजांना मोठे मोठे षटकार मारत असतात त्या सरावामध्ये. तो कुठेतरी स्ट्रगल पाहायला मिळतो फिल्डिंगचं या मॅचमध्ये. नांदकर संघाच्या माध्यमातून फिल्डिंग अगदी खराब राहिली आहे सध्या तरी. धावा झालेला आहे. धावफलकावर अल्पेश सांगत आहे की 18 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 18 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपण टॉस करू. दोन्ही टीम तयारीत राहायचं आपण असंही कॅप्टन भारत पाटील आपल्यासोबत जुळलेले आहेत. वडूनगर टीम संघाचे कॅप्टन आपण देखील तयारीमध्ये राहायचं आहे. दुर्योधन घारे गोलंदाज. गोलंदाजी मध्ये तयारी करताना दुर्योधन. पहिला चेंडू सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय. भाऊ पाटील सरांचा वाईटचा इशारा येत आहे. दुर्योधन घारे गोलंदाज. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू टाकला, वाईट टाकलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की हा चेंडू देखील वाईट आहे. काल अल्पेश 12 चेंडूंचा षटक राहिलं, 10 चेंडूंचा षटक राहिलं. वाईट वाईट पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. आता सुरुवात तर केली आहे दुर्योधनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आता वेग चांगला आहे, कंट्रोल देखील चांगला आहे आणि टप्पा देखील चांगला आहे. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये चेंडू पर्यंत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावा बनवायचेच आहेत या उद्देशाने जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा 20. वाईट पुन्हा एकदा. तिसरा वाईट या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक वाईट येत आहे. चौथा वाईट आहे. चोवीस धावा धावफलकावर. थोडं अल्पेश गायकवाड पुढच्या दोन्ही मॅचची तयारी करतायत म्हणून त्या 2 धावा ऍड झाल्या नव्हत्या. मात्र हा मोठा फटका पाहायला मिळत आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा. येतोय षटकार. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. मिळाला असेल तर फेकून द्या, नाही तर आयोजक आपण जुना चेंडू तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. टोटल धावा आता झालेल्या आहे धावफलकावर 30 धावा. आता म्हणू शकता की फायटिंग टोटल नक्कीच इथं बनवलेलं आहे आणि अजूनही भरपूर चेंडू बाकी या षटकातील. एक चांगली धावसंख्या बनवली आहे आणि असंही 28 धावा डिफेन्स केल्या होत्या. खांडपे स्पर्धेमध्ये भावाले टीम संघाने गोलंदाजी चांगली आहे भावाले संघाकडे. आता सुरुवात थोडीशी खराब राहिली होती. 5 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 10 धावाने आता दुर्योधन यांनी आतापर्यंत 4 वाईट टाकल्यात. एक षटकार आले आणि 2 धावा आणि एक डॉट, म्हणजे 3 चेंडूचा खेळ झाला या षटकातील.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. आता यावेळेस झेल होईल का? ओ यस, विकेट मिळालेला आहे दुर्योधन यांना. बॅटर सोपान बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुर्योधन कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. नवनाथ सज्ज होत आहे. हो, जोरदार अपील होत आहे आणि बॅटची एज. विकेट. अजून एक धक्का. फलंदाज आउट झालेला आहे. नवनाथ आते ही वापस जाते हुए. आता नवीन फलंदाज हलचल मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक होईल का पाहूया. नाना गोंदली यांचा टी शर्ट प्राप्त होईल का? विकेटच्या हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे दुर्योधन यांना. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन मागच्या बाजूने शॉट तडम्यानला. शतरक्षक आहे. थ्रो चांगला आहे. फक्त एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अल्पेश गायकवाड सांगत आहे की टीमची धावसंख्या आहे धावफलकावर 31 धावा आणि 32 धावांचा एक फायटिंग टोटल नक्कीच जिथे आहे. तर आपण एक छोटासा ब्रेक मध्ये टॉस करू आपण. त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये कालीराम केनी आपल्या सोबत जुडणार आहेत. चला 2 टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कारिवली टीमचे कॅप्टन आणि वडूनगर टीमचे कॅप्टन बिरू मामा मालिकावीर राहिले होते खांडपे स्पर्धेमध्ये. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. जानमन गोवे टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू उत्कृष्ट फलंदाज राहिले होते मानकुलीच्या स्पर्धेमध्ये. विजय पाटील साहेब जोडलेले आहेत आपल्या सोबत. वेलकम बिरू मामा. आणि टॉस इथे आपण करत आहोत. हेड अँड टेल असा हा कॉइन आहे. कॉइन स्पिन होत आहे. आलेला आहे हेड. धन्यवाद विजय पाटील. बसूया आपण. नाणेफेकी इथे जिंकलेली आहे वडूनगर टीम संघाने. बिरू मामा खेळ चांगला राहिलाय. खांडपेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगले खेळले. आता एक चांगला क्रीडांगण आहे. समोरचा संघ देखील चांगलाच आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर त्यांना मात दिली होती. मात्र इथे आज ते उलटफेर करणारच आहेत. त्याच्यासाठी ती पूर्ण टीम बॅलन्स मध्ये आलेली आहे. मात्र टॉस इम्पॉर्टंट होता का? हा, टॉप पहिल्यांदा इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी. आणि यावर्षी ट्रॉफी जिंकले कसं फील होत आहे? आता जरा मुलांना पण एलर्जी वाढली खरं सांगायचं त्या.
नाही नाही, प्रत्येक संघाचं एक स्वप्नच असतं की एखादी ट्रॉफी आपण जिंकावीच आणि आपण एवढी मेहनत करतो तर ट्रॉफी पाहिजे. तर ट्रॉफी जिंकले त्याबद्दल अभिनंदन आणि आता या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते भिरू पाटील. भारत पाटील, तुम्ही टॉस जिंकला असं तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. आज सर्व खेळाडू आलेत की काही येणं बाकी आहेत? नाही सर्व आल्यात पण आमचा संदीप बँड आहे. ओ माय गॉड, म्हणजेच एक मोठा अपसेट आहे टीम मध्ये. मात्र तो नक्कीच खेळ. मात्र किती धावा बनवणार तुम्ही पहिल्या 4 षटकामध्ये? नवकर विरुद्ध तर 60च पाहिजेत. क्या बात आहे. एक चांगला टार्गेट तोच आहे, सेफ टार्गेट म्हणजे 60. तर तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. मित्र, नाणेफेकी झालेली आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमच्या भिरू पाटील यांनी नाणेफेकी जिंकलेला आहे. आपण जाऊया कॉम मध्ये, ऐकूया कालीराम किरी सरांचा आवाज. धन्यवाद. वेलकम वेलकम. महाराष्ट्र लंगडी बॉक्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय नीलमदादा नाईक यांची उपस्थिती होत आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजक सागर पाटील फॅम टीम, जय हनुमान गोवे, सरपंच उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन गोइंग मैच, आइए कॉम बॉक्स में चलते कालीराम केनी सरांच्या सोबत. खूप खूप धन्यवाद. संदेश पाटील भिवंडीकर यांचा आवाज आपण या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये ऐकलात. जर्मन बावले टीमनं 4 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा बनवल्यात आणि 32 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. बघूया गावदेवी नानकर टीम आणि जर्मन भावाले यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन भिरू पाटीलनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि जय बजरंग कारिवली टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. आज सकाळच्या 17वर चेरोबा 40+ कोण संघाने पुढे चाल मिळवलेली आहे. गावदेवी नानकर टीम दिलीपजी कोणकार, नक्कीच दत्तात्रय सुतार माजी सरपंच नानकर यांच्या नावाने एक चांगली स्पर्धा आयोजित केली होती आणि या 32 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडे आलेले. यस, सोमनाथ कोणकर आणि दुर्योधन गारे 9 खेळणं घेऊन बाबाले टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये नीलमजी नाईक, लॉर्ड कमिटी मेंबर आणि भारत लक्ष्मण पाटील जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सर्वांचं दुपारच्या सत्रामधून शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. या सामन्यासाठी स्क्वेअर लेग पंच विजय पाटील आहेत, तर मेन पंच भाऊ पाटील. गेम ऑन. गोलंदाज आलेत विजय केनी. भावाले संघाचे सिनियर खेळाडू यशवंत जी केने साहेबांचा संघ आपण पाहतोय. जवानमान भावाले आज पहिल्या इनिंग मध्ये फक्त 31 धावा बनवलेत. वेलकम. चंदन नाईक जय बजरंग कारिवली संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि येवन जोडी गुरु पाटील आणि संदीप पाटील, आपलं देखील स्वागत आहे. संदीप नाईक पहिला चेंडू अगदी इथे प्लेसमेंट चांगली पाहिली आपण, अगदी डिफेन्स केला होता. एक सिंगल धाव या स्पर्धेचे आपण पाहतोय सोमनाथ कोणकरच्या बॅटमधून. संदीप पाटील, आपलं देखील स्वागत. चंदन नाईकच्या खांद्यावर आता भरपूर जबाबदारी आहेत. दिवसफोट दिवा या स्पर्धेतील मालिका वीर चंदन नाईक राहिले होते आणि चांगलं पारितोषिक, ट्रॉफी, त्यानंतर कूलर आणि LED TV हे बक्षीस त्यांना दिवसफोट दिवा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळालं होतं. मनोहर पाटील खुश आहेत. चांगला झेल त्या स्पर्धेतून त्यांनी देखील टिपला होता. मात्र अंतिम सामना गमवावा लागला बंद्रेमारुती काल्ले टीम समोर. इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज सोमनाथ कोणकार झेलबाद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. आज अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळाली. बंद्रेमारुती काल्ले टीम बाहेर झाली, गावदेवी अंजूर टीम बाहेर झाली. आज नक्कीच चेरोबा 40+ कोण टीम इन ॲक्शन मध्ये आहे. 2 धावांचा पेनल्टी नक्कीच ॲड केला जाईल, कारण की
9 खेळाडूंना घेऊन जर्मन भावाले टीम उतरलेली आहे आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची नेमावली आहे. कारिवली टीमचा ड्रेस कोड आहे नीलम नाईक यांनी दिलेला. नक्की सुभाष पाटील, लेट कुंडलिक पाटील, हवी दिवे. सुभाष पाटील हे टीमचे फॅन आहेत आणि दिवस स्पर्धा चांगली एन्जॉय केली होती सुभाष पाटीलने देखील. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या भेटीला. हा पहिला चौकार आलाय या इनिंगचा. फलंदाज बाला टेटे, अक्षय टेटे. नक्कीच भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधला हा स्टार खेळाडू ज्यांनी कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली आणि नानकर गावाचं नाव नव्हे तर भिवंडी तालुक्याचं नाव या खेळाडूने लौकिक केलं. वेलकम विनायक पाटील. विजय केनीची गोलंदाजी खूप चांगली राहिली. एक चौकार सोडला तर नक्कीच चांगले चेंडू टाकले. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. स्कोरलेग पंच विजय पाटीलनं सॉफ्ट सिग्नल काय सर विजय पाटील फलंदाज सेफ आहेत. सॉफ्ट सिग्नल दिलेले आहे तरी चेक केलं जाईल. बघूया आमचे तिसरे पंच सुनील म्हात्रे सर आहेत. टेक्निकल रूम मध्ये supercricket.com अतिशय चांगलं लाईव्ह प्रक्षेपण, चांगलं डीजे, मंडप व्यवस्था चांगली आहे. फलंदाज बाद आहेत. यास इथून परतावं लागेल. दुर्योधन घारियाना. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्यावर विकेट, चौथ्यावर चौकार आणि इथे धावबाद. नवीन बॅटर मैदानामध्ये महेश पाटील. नक्कीच नानकर येथे देखील स्पर्धा चालू सीझनची संपन्न झाली. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नानकर संघाने चांगली स्पर्धा आयोजित केली होती. पहिल्या स्पर्धेला नक्कीच आम्हाला संधी मिळाली. यावर्षी देखील कमिटीच्या म्हणण्यानुसार आम्ही दुसरी स्पर्धा कव्हर केली. असो मात्र चांगलं मैदान. कोबरा गँगची आठवण होते. पहिल्या वर्षी खूप एन्जॉय केली होती. महेश पाटील आहेत फलंदाज. महेश पाटील क्या बात आहे. चांगली फिल्डिंग होते इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली महेशनं. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 2 बाद धावा बनवलेत. 32 लक्षाचा पाठलाग करताना 7. आजच्या सरासरीनं प्रति ओव्हर 32 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आलेत. विजय केनेचं कौतुक करावं लागेल. एक चौकार देऊन देखील 7 वर आपली पहिली पॉवर प्लेची ओव्हर कंप्लीट केलेली आहे. तर भावळे संघाच्या 5 होत्या. क्या बात आहे. विकेट सेम आहेत. भावळे संघाने देखील 2 विकेट गमावले होते 5 धावांवर. तर नानकरनं 2 विकेट गमावलेत 7 धावसंख्येवर. पेनल्टी 2 धावा ऍड होतील. यस धावसंख्या 9. सुधारित धावसंख्या 9 झालेली आहे. 7+2 दोन्ही कॅप्टन सीताराम भालेकर. रनअप चांगला आहे. अगदी आपण पाहिलं जवळजवळ 30 सर्कलच्या आसपास हा गोलंदाज सीताराम भालेकरचा रनअप आहे. वा 40+ मध्ये गोलंदाजांचे असे रनअप खूप कमी पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेटनं ओव्हर नंबर 2 सीताराम भालेकर. पहिला चेंडू महेश पाटीलला लेग स्टिकवर चेंडू टाकलाय. इथे थ्रो जरूर केलाय मात्र इथे एक एक्स्ट्रा धाव एसटी रक्षकाच्या या थ्रो मुला खर्चित झालेली आहे. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. लिगबाईचा इशारा आलाय. पंच भाऊ पाटील सर आणि विजय पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आहेत. 11 धावा झाले 7 चेंडू मध्ये.
आणि आता 17 अजूनही बनवायचे 21. 17 सामना चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळेल का. 2 धावांचा पेनल्टी आणि 2 खेळाडू कमी घेऊन भावले टीम या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. नक्कीच विजय केने, यशवंतजी केने या संघाचे हे जुनी नावं आहेत. श्रीकांत असेल, पप्पू, सीताराम भालेकर. इथे चेंडूला अगदी कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय. विजय केने चेंडूला उचलतायत. दुसरी धाव इथे नितीननं पूर्ण केलेली आहे. रनअप चांगला आहे सीताराम भालेकरचा, मात्र चेंडूला जी गती आहे रनअपपेक्षा पाहिली तर थोडीशी कुठेतरी कमी पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे. धावसंख्या 13. 8 चेंडू टाकून झालेत आणि 13 या धावसंख्येवर अजूनही 19 धावांची गरज आहे. त्याच्यासाठी चेंडू आहे 16. कमी गतीने चेंडू सोडलाय. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाला ढेटे धावचीत बाद झालेत. डॉट बॉल येईल. पहिल्याच धावसंख्येच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत बाद झालेत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये दिनेश कोले, निलेश कोले या संघाचे एक चांगला खेळाडू आहेत. आज दिलीप कोणकर टीमला जॉईन नाही आहेत. नानकर टीम या संघटनेमध्ये नौकी टीम असली तरी मात्र सालाबाद प्रमाणे त्यांनी या वर्षी देखील स्पर्धेचं चांगलं आयोजन केलं होतं. सलगचं दुसरा वर्ष आहे आणि 2 वेळा या संघाने चांगली स्पर्धा आयोजित केली. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं त्यांचं मनस्वी आभार. हा चेंडू काय बात आहे. सीताराम भालेकर अतिशय चांगली कंजूशी गोलंदाजी करतायत. विजय केनेनं धावा दिले 7 आणि आतापर्यंत सीताराम भालेकरनं 4 चेंडूमध्ये धावा दिले 4. वा, 2 धावांचा पेनल्टी आहे आणि धावसंख्या आहे 13. पावलांचा वापर जरूर केलाय मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाहीये. वा, गुड बॉलिंग. 13 चेंडू आणि 19 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. चांगली गोलंदाजी आज जानमान भावाले टीम कडून. हा चेंडू ऑन साइडला खेळलेत. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक विजय केने. थ्रो येतोय महेश पाटील डेंजर एंडला आणि आपल्या घरामध्ये सुखरूप पोचलेत. 2 ओव्हर धावसंख्या झाली ती 15. नक्कीच विजय स्फोट खांडपे आयोजित विजय स्मृती चषक 2026 मध्ये या संघाने 28 धावा डिफेंड करून सामना जिंकला होता. आई गावदेवी वडवली टीम नक्कीच 28 धावा डिफेंड केले. तिथे 32 धावा डिफेंड करताना 2 ओव्हरमध्ये 15 दिलेत आणि आता 2 ओव्हरमध्ये 17. अजूनही त्यांना वाचवायचे आहेत. गोलंदाज क्रमांक 3 साठी शिवाजी केने. क्या बात आहे. शिवाजी केने विजय केने यांचे बंधू आहेत. शिवाजी केनेनं मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला गोलंदाज आहे. बघूया 12 चेंडू 17चं लक्ष. यानंतर एक बिग मॅच आडोस पडोस की लढाई. एका बाजूला कारिवली तर दुसऱ्या बाजूला वडुनवघर. संदीप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दिवस स्पर्धेमध्ये संदीपची गोलंदाजी पाहिली. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. नीलम नाईक खुश आहेत.
बघूया पहिला चेंडू पायावर सोडलाय शिवाजी केनेनं. इथे नितीनच्या बॅटमधून ही धाव एक कंप्लीट झालेली आहे. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. धावसंख्या 16. 13 चेंडूमध्ये 16 धावा आलेत. अकरा मध्ये 16. वा काय चेंडू टाकला होता. अगदी विकेट टू विकेट चेंडू पाहिलाय. सीताराम बालेकर थ्रो आलाय. 2 धावा इथे पूर्ण झालेत. नितीन पाटील चांगली साथ देत आहेत. थोडंसं शरीर थकलंय असं जाणवतोय. 10 मध्ये 14 धावा अजूनही बनवायचे आहेत. 32चं लक्ष. 18 धावा झालेली आहेत 14 मध्ये आणि 10 मध्ये आता 14 धावांची गरज आहे. चला वडनोगर टीम आपण तयार आहे लगेच आणि कारिवली टीम आपण देखील तयारीत राहायचं आहे. इवन जोडी आज बघूया संदीप नाईक आणि गुरु पाटील. इथे हा मिस टाइम पटकाय. चेंडू हवेमध्ये शिवाजी केने चेंडूचा पिछा करत आहेत. बघूया इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथून भावाले संघाने सामना पहिल्या चेंडूपासून सोडला नाहीये. जरूर 31 धावा बनवल्या. 2 खेळाडू कमी आहेत. 2 धावांचा पेनल्टी घेतलाय. तरी मात्र सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत केलेला. 15 चेंडू टाकलेत आणि धावा दिलेत 20. आता 9 मध्ये अजूनही 12. 9-12चं इक्वेशन आहे. बघूया 9-12 आणि इथे चेंडूला घातलाय वारा. चेंडू चालला हवेतून सीमा पार. षटकार क्या बात आहे. जबरदस्त फटका केलाय निलेश कोहलीनं. गुड शॉट. आता सामन्याचं समीकरण संदेश कमी झालंय. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. आता 8 मध्ये 6 आणि निलेश कोहली ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर घेतोय असं वाटत नाही की नानकट टीमला सामना आता कठीण आहे. बघूया इथे हा चेंडू देखील उंच हवेमध्ये गेलाय. सीताराम बालेकर क्या बात आहे. वेल जज कॅच. विजय केने छा गए गुरु. जबरदस्त झेल. पुन्हा एकदा आता 7-6 चं इक्वेशन आहे. 12 धावा निलेश कोहलीनं बनवलेत. अगदी क्रमांक 5 वर येऊन संघासाठी या धावा खूप लकी आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश जाधव नक्कीच नानकर संघाचे प्रतिनिधी. बालारामजी कोणकार कोट बालाराम कोट. बालाराम कोट आपलं देखील खूप खूप स्वागत. गणेश जाधव 7 मध्ये 6. बॉडी लँग्वेज चांगली आहे. बघूया अगदी ज्या पद्धतीने निलेश कोहली तसेच गणेश जाधव पाहायला मिळत आहेत. हा चेंडू सोडून दिलाय. टीचच्या अंदाजानं चेंडूची लाईन लेंथ ओळखली होती. धावसंख्या 27. आता 5 पाहिजेत. 7 चेंडू 5 धावा. मोठा फटका मारून हा सामना फिनिश होईल की शिवाजी केने डॉट की विकेट. इथे अतिशय चांगला अगदी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आहे. चेंडू अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून उचललाय आणि फक्त एक सिंगल धावानी. धावसंख्या 28. 6 मध्ये 4. एक चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. जयमान बावाले टीमचे गोलंदाजाला विजय केनेनं इशारा केलाय. बघूया गोलंदाज कोण येतील. शिवाजी केने. सहा चेंडू 4 धाव आहेत. विजयजी केने नाव सांगा गोलंदाजाचा.
गुरुनाथ. नक्कीच सीताराम भालेकर, शिवाजी केने, विजय केने या गोलंदाजांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही. कारण की 32 धावांचं आव्हान आणि सामना 6 मध्ये 4 वर येऊन थांबलेला आहे. गुरुनाथ, नितीन पाटील नॉन स्ट्राईकला आहे, महेश पाटील आणि गणेश जाधव स्ट्राईकला आहेत. 6-4 गुरु. क्या बात आहे. अगदी चेंडूला विसेमध्ये केलाय विजय केने आणि शिवाजी केनेचे प्रयत्न सफल. पहिल्या चेंडूवर चौका ठोकून गावदेवी नानकर टीमनं या स्पर्धेचा पहिला विजय आपल्या नावी कोरलेला आहे. अडलक जवानमान बावले टीम, विजयजी केने, यशवंतजी केने अँड ऑल टीम, आपण आला त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार आणि शुभेच्छा देऊया पुढील सामन्यासाठी गावदेवी नानकर टीमला. या सामन्याचा सामनावीर खेळाडू बघूया, आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तत्पूर्वी वडनोगर टीम, या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे बाला टेटे, ज्यांनी पहिलं पॉवर प्ले जवळ टाकलं.